काठीबद्दल आपण शिकणार आहोत. अहरोन ह्या देवाने निवडलेला पात्र जे आहे अहरोन, आणि देवाने त्याला याजक म्हणून परमेश्वर त्याला निवडलं. प्रेज द लॉर्ड. तर 1 ते 8 वचनापर्यंत कोणतरी आपल्यामध्ये वाचन करूया. गणनाचं पुस्तक 17वा अध्याय 1 ते 8 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा 12 काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे नाव लिही. लेवीच्या काठीवर अरोनाचे नाव लिही, कारण इस्रायलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एक काठी घे. आणि दर्शन मंडपातील साक्ष्यपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत, ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करेन. मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर 12 काठ्या दिल्या. त्यांच्या काठ्यामध्ये अरोनाची ही काठी होती. मोशेने ह्या काठ्या साक्ष्यपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मोशे साक्ष्यपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे, तिला बदाम येऊन ते पिकले आहे असे त्याला दिसले. प्रेज द लॉर्ड. देवाने वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद करू. हालेलुया. तर माझ्या प्रियांनो, परमेश्वराची स्तुती असो की देवानी आपल्याला अहरोनाबद्दल अहरोनाकडून आपल्याला काहीतरी परमेश्वर आज या दिवसामध्ये शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अहरोनाबद्दल आपण शिकलं पाहिजे की देवानी अहरोनाची निवड केली. प्रेज द लॉर्ड. आणि देवानी या ठिकाणी पाहतो की अहरोन निवड जी आहे, आणि त्याला जी काही आम्ही पाहतो की अहरोनाबद्दल अनेक लोकांची कुरकुर चाललेली होती. अहरोनाबद्दल अनेक लोकांची कंप्लेंट चालली होती की अहरोनच कसं काय याजक पण करू शकतो, किंवा अहरोनला कसं निवडले का, आम्हाला पण देवाने निवडले, आम्हाला पण सगळं काय केलंय, अशा अनेक प्रकारची चर्चा चालू होती, कुरकुर चालली होती. इस्रायल लोकांच्या मंडळी, इस्रायलची लोक मंडळी आहे का सगळे मिळून त्या सगळ्या लोकांमध्ये ते कुरकुर करत होते. प्रेज द लॉर्ड. पण लक्षात घ्या, अहरोनाचं जीवन हे देवाने बघितलेलं आहे. आमेन. अहरोनाला देवाने पाहिलं की अहरोन आम्ही पाहतो की मोशेपेक्षा मोठा आहे. अहरोन जो आहे हा मोशेपेक्षा मोठा आहे. मोशेला देवाने निवडलं, पण मोशेपेक्षा नाही का अहरोन मोठा आहे, पण तरी मोशे अहरोनापेक्षाही परमेश्वराच्या जास्त जवळ होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अहरोन थोडस अहरोनाला सेवा याचं काय दिली, पण परमेश्वर मोशेला मोठ्या क्वालिटीमध्ये देवाने त्याला निवडलं होतं. पण याच्या माग अनेक वेळा अहरोनाचं जीवन जर आम्ही पाहिलं तर त्यावेळेस राजाने अशा प्रकारे फरमान त्यांनी काढलेलं होतं की जो कोणी मिस्र देशामध्ये इस्रायलचा मुलगा जन्मेल त्याला काय करायचं, मारायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये मोशेचा जन्म झाला. निर्गमचा 3रा अध्याय जर तुम्ही वाचला, 2रा 3रा किंवा नाही का 2रा अध्याय पासून 1ला अध्याय 2रा 3रा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी मोशेचा जन्म झालाय. आणि आम्ही पाहतो की मोशे जन्म झाल्यानंतर मोशेला थोडे दिवस वाढवलं, पण लपून ठेवणं शक्य नव्हतं. मग त्याला एका नाही का डांबराची हे करून ती पाठीमध्ये त्या नदीमध्ये त्याला त्या मोशेला सोडलं त्या आईने वगैरे नाही का. आणि त्यांना तिला पाहायचं नव्हतं की आपल्या मुलाचा मृत्यू. आणि मग ती असं म्हणतात मगरीची नाही का ती नदी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो की मोशेला देवाने तरी पण त्या नदीमधून वाचवलं. प्रेज लॉर्ड. आणि मग ती मिरियाम जी बहीण आहे, मोशेचीच बहीण, हिनं पाहिलं आणि त्या पारोच्या कन्येनी त्या मुलगा आवडला आणि त्या बाळाला आवडलं. त्या बाळाला सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि तिनं सांगितलं की हिला कोणीतरी सांभाळणार पाहिजे. आणि मग मिरियामनंच काय केलं, आपल्याच आईला काय केलं, तिथं नेलं. प्रेज लॉर्ड. आणि मग पाहतो की मग अहरोन जे आहे मोशेपेक्षा मोठा असून त्याचे जीवन अनेक वेळा स्ट्रगल मध्ये म्हणा, संकटामध्ये. विचार करा, आपली आई सुद्धा कुठं चालली, मोशेकडे लक्ष द्यायला. हालेलुया. हालेलुया. आणि हा अहरोन घरातल्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टीमध्ये अहरोन घरामध्येच होता. प्रेज लॉर्ड. पण तरी पण आम्ही पाहतो की अहरोन आपल्या घरामधलं काम करून जबाबदारीमध्ये जीवन जगत असताना, आणि गुलामीचे पण काही तिथं त्या काळात नियम होता गुलामीमध्ये की एवढ्या तुम्ही विटा बनवायच्या, एवढ्या प्रकारच्या विटा बनवायच्या आणि मग तुम्ही तुमच्या कुटुंबाचं बघायचं.
अशा प्रकारे बंधन होतं त्या काळामध्ये की विटा त्यांनी प्रत्येकाला हिशोब मुकदम त्यांच्यावर नेमलेले होते. आणि मग इस्रायल लोक गुलामीमध्ये असल्यामुळं फारो जे सांगल त्याची जी सरकार जे सांगल त्याप्रमाणे त्यांना विटा बनवून त्यांना द्यावं लागत होत्या. त्यानंतर त्यांचं त्यांनी काम करायचं, त्यानंतर त्यांचं पोटाचं बघायचं. अशा परिस्थितीत आहारून सुद्धा नाही का त्या गुलामीत राहताना विटा बनवून घरातल्या सगळ्या गोष्टी बघून अशा सगळ्या कष्टामध्ये जीवन जगणारा आहारून. प्रेज लॉर्ड. अडचणीमधून पुढे तो आहारून गेलेला आहे. आणि मग शेवटी आम्ही पाहतो आहारून जो आहे तो जास्त देवाजवळ क्लोज दिसतोय आपल्याला. देवाजवळ जास्त आम्ही पाहतो की तो देवाजवळ देवाच्या प्रार्थनेमध्ये देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचे विचार जुळणारे आम्ही पाहतो. कारण का शेवटी आम्ही पाहतो की ज्यावेळेस मोशे दर्शन देवाचं घेत असताना झाडामध्ये परमेश्वरच म्हणला आहारून तुला मदत करेल. हालेलुया. हालेलुया. आहारून तुला तुझ्या बाजूने काय करेल बोलेल. आमेन म्हणता का? आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने आज या आहारोनाचीच निवड केली. आहारोन देवाला आवडला आणि आहारोन माझ्या प्रियांनो आपल्याच बंधूला मोशेला मदत करणारा, सेवेमध्ये सहाय्य करणारा ठरला. हालेलुया म्हणता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग ज्यावेळेस मग तो आम्ही पाहतो की ती काठी आम्ही पाहतो की मोशेला देवाने काय दिली ती काठी. त्या काठीद्वारे काय कर चमत्कार करायचा. काठीद्वारे काय कर म्हणजे देव प्रमाण देत होता, पावती देत होता परमेश्वर की ज्यावेळेस मोशे तुला कुठले संकट येईल, तुझ्या पुढे कुठला अडचण येतील, त्यावेळेस ही काठी तुझ्याकडे आहे त्याद्वारे तुला चमत्कार करायचा आहे. आमेन. आणि मी चमत्कार करणार. आमेन म्हणता का? आमेन आमेन. मला देव चमत्कार करणारा देव आहे. देव चमत्कार करणारा देव आहे. काठी जरी मोशेकडे होती पण चमत्कार करणारा देव होता. हालेलुया. मला की आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. मग काठी घेऊन मोशे जिथे जायचं तिथं त्या काठीने चमत्कार होत होते. मग आम्ही पाहतो की त्यानंतर परमेश्वराने मोशेला व्यवस्था लावून दिली, नियमशास्त्र दिलं. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की देवानी आहारोनाच्या घराण्याला देवानी याजकाच्या सेवेसाठी देवाने निवडलं. प्रेज लॉर्ड. देवानी याजकाच्या सेवेसाठी परमेश्वराने आहारोनाला निवडलं. आणि मी पाहतो की ज्यावेळेस त्याच्या अगोदर ही जी 17वे अध्याय ही जी आपण वाचला आता ह्याचा हा जो प्रकार जे आम्ही पाहतो वाचला की हा कुरकुर करणारा किंवा मतभेद अशा अनेक गोष्टी या 16व्या अध्यायामध्ये घडलेल्या आहेत ह्याच्या अगोदर. कारण काय की आपण त्यामध्ये आपण थोडस पाहूया 16वा अध्याय आणि 1 आणि 2 3 वचन आपण वाचूया. कोर बिन इसाहार बिन कहात बिन लेवी आणि रोबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेथेल हे इस्रायलीतील 250 लोकांना बरोबर घेऊन. किती लोकांना? 250 लोकांना. 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. कोणाविरुद्ध उठले? मोशे विरुद्ध. बघा कधी एखादा माणूस जरा नाही का वेगळ्या आत्म्याने निघतो ना त्याला चिटकणारे दुसरे 2-3 असतात बघा. पण इथं 250 चिटकले. किती? 250. हालेलुया. हालेलुया. हे उठले हे मोशे विरुद्ध. किती? कुणाविरुद्ध? मोशे विरुद्ध. आणि त्यांचा मेन मुद्दा काय होता की ते मंडळीमध्ये 250 लोक मंडळीचे सरदार होते. ते साधारण लोक नव्हते, ते एक मेन लीडर सारखे लोक हे सरदार घेऊन ते काय झाले उठले. आणि मंडळीचे प्रतिनिधी नामांकित पुरुष ते होते. पुढे ते मोशे व आहारोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले तुमचे आता फारच झाले. तुमचे आता काय झाले? फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे. मंडळी पवित्र आहे. तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे. आणि परमेश्वर त्यांच्या ठाई आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता? हे ऐकून मोशे पालथा पडला. हे ऐकून काय पडला? मोशे काय झाला? पालथा पडला. बघा अशा प्रकारे काही कोरह अबिराम आणि दाथान हे असे काही पुरुष आहेत, हे घराणे हे परमेश्वराच्या मंडळीमध्ये आम्ही पाहतो की देवाच्या आहारोनाबद्दल देवाने जे आहारोनालाच निवडलं होतं, देवाने आहारोनाला जे काम दिलं होतं त्यामध्ये ते त्याच्या विरुद्ध उठले की हा कसं काय पुढं याजकचं करू शकतो. प्रेज लॉर्ड. हे कसं आहे ह्याच्या पुढं हे आपल्याला नाही जमणार. अशा प्रकारे ते कुरकुर करू लागले. बोलता बोलता मग ते 250 लोक त्याच्यावर हा बरोबर आहे तुमचं, हे लय चाले आरोनाचं आणि मोशेचं तर लय चाले. हालेलुया. यांना बघू जरा. अशा प्रकारे त्यांचं काहीतरी झालं असेल की यांना बहिणीचं लय चाललंय जरा बघू. 250 लोक एकत्र येऊन ते मंडळीला फितवायला सुरू झालं. प्रेज लॉर्ड.
आणि मग पुढे आम्ही पाहतो की मोशे पालता पडला. 5वं वचन वाचूया. मग तो कोरह व त्याचे साथीदार हा. त्यांना म्हणाला, म्हणाला परमेश्वराचे कोण परमेश्वराचे कोण, व पवित्र कोण, पवित्र कोण, हे परमेश्वर उद्या सकाळी हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवी व त्यांना आपल्या जवळ येऊ दे. आणि त्यांना आपल्या जवळ येऊ दे. बघा, तो पडला पालता आणि कोरह त्याच्या साथीदारांना म्हणाला की परमेश्वराचे कोण. कोणाचे? बघा, शेवटी तुम्हाला काय सांगतो माहिती का, कधी कधी असा प्रकार येतो, देव कोणाच्या बाजूने बघूच. हालेलुया. समज आहे. शेवटी मग काय काय कशावर येतं माहितीये की आता देव कोणाच्या बाजू, एवढा शेवट आता तोच होतो. मोशे सुद्धा म्हणला, बघ ठीक आहे बाबा, आता आम्ही मग तू जर आम्हाला म्हणतोय की तुम्ही कोण, तर मग देव देव पावती देईल की देव कुणाकडनं आहे, तुमच्याकडनं आहे का माझ्याकडनं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. मग पुढे वाचूया काय म्हटलं. व त्यांना आपल्या जवळ येऊ दे. आणि तो आपल्या जवळ येऊ दे. याला तो निवडेल, त्याला तो आपल्या जवळ येऊ दे. येऊ दे. आता असे करा. आता असे करा. कोरा तू आणि तुझे सर्व सोबती धुपटणे आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले. काय म्हणाला आता तुमचे फार झाले. परत अजून ते म्हणाले, लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता काय झाले, फार झाले. हालेलुया. आता मग तो कोरह त्याचे साथीदार यांना म्हणाला, पण पुढे असं म्हणते, उद्या त्या आता असेच करा, कोरह तू आणि तुझे सर्व सोबती दुपाटणे आणा आणि मग त्या लेवीच्या वंशात तुमचे आता काय झाले, फार झाले. तेव्हा मोशे कोरहला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो ऐका. काय म्हणाला, ऐका, तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी व मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्या समोर उभे राहावे, म्हणून परमेश्वर तुम्हाला आपल्या जवळ येऊ दिले. या कार्यासाठी इस्रायलच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले. हे काही थोडे झाले. मनाच्या दशाला देव देतो त्याच्यात संतुष्ट राहा. देव देतो त्यात संतुष्ट राहा. देव देतो त्याच्यात समाधानी राहा. देव देतो त्यात समाधानी राहा. देव देतो ती सेवा आनंदाने करा. देव देतो ती सेवा आनंदाने करा. आमेन का. आमेन आमेन. यांना सुद्धा देवाने निवडलं होतं. देव मोशेद्वारे काय सांगतोय, तुम्ही परमेश्वराच्या मंडपाची सेवा, निवास मंडपाची सेवा करावी, मंडळीची सेवा करण्यासाठी समोर उभे राहावे, म्हणून देवाने तुम्हाला आपल्या जवळ येऊ दिले. या कार्यासाठी इस्रायलच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले. थोडे झाले का. त्यांना सुद्धा सेवा होती, पण आरोनाला बघितलं तर त्यांना पटत नव्हतं. आरोनाला बघितलं तर त्यांना कुरकुर करत होते. हे आरोनले पुढे आपल्या. हालेलुया. आरोनले पुढे. आता बघा काय मानव जरी देवात आहेत लोक, पण मानव असल्यामुळं, मनुष्याची थोडी वृत्ती असल्यामुळं, जरी देवातले लोक एखाद्या चांगलं बघून सुद्धा त्यांना पटत नाही काय लोकांना. प्रेज लॉर्ड. मंडळी, तुम्हाला मी सांगतोय, जी देवाने दिल्याशिवाय मनुष्याला मिळत नाही. आम्ही म्हणा नाही. आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. स्वर्गातून देवाने दिल्याशिवाय माणसाला पृथ्वीवर मिळत नाही. माणसाला पृथ्वीवर मिळत. मग जरी आम्ही प्रार्थनेत असून, एखादा प्रार्थनेचा व्यक्ती मंडळीतनं तुम्ही शिकलं पाहिजे की एखादा व्यक्ती मंडळीतनं तुमच्या पुढे आशीर्वादित होऊ शकतो, पण त्याच्याकडे बघून तुम्हाला वाईट वाटण्याची गरज नाही, किंवा त्याच्याकडे बघून तुम्हाला कुठला कुरकुर सुद्धा तुम्ही कुरकुरीचा आत्मा नाही आला पाहिजे. तर देव द्यायला देतोय, बाबा मला बी देवाने जी दिलंय त्यात मला आनंदी राहायचं आहे आणि मला देवाचा गौरव करायचा आहे. आमेन का. आमेन आमेन. मग तुम्हाला जर जास्त पाहिजे तर तुम्ही देवाकडे जास्त जावा आणि देवाला आत्मेने हाक मारा, देव तुम्हालाही देणार आहे. आमेन म्हणा. आमेन आमेन. म्हणा, जो कष्ट करतो त्याला देव देतो. आमेन का नाही. हालेलुया. आता काही लोक कष्ट करायचं नाही आणि पुढचा माणूस चाललाय, तू झोपायचा आळस आणि तो माणूस कष्ट करतोय. हालेलुया. देव कष्टाळू माणसालाच पुढे आणतो. आमेन म्हणता का. जे आळशी आहे, हालेलुया, जे आळशी आहे आणि जे समाधानी नाही, कुरकुर करतात, ते पुढे वाढत पण नाहीत आणि ते तिथंच असतात. लक्षात घ्या. बघा, जे काही मोठमोठे कोणाच्या घर मारले तू बघत होता काय. हालेलुया. मोठे झाले तू काय लय जणांचं कापलं. तू झोपडीत तुझं म्हणून तर झोपडी चेंज होणार असं म्हणते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सुधारणा काय होणार. तो व्यक्ती नाही का काय करत होता, अंबानी रात्र दिवस काम करतो सुद्धा, म्हणून नाही का करोडपती मध्ये लिस्ट मध्ये
काम करतात. हालेलुया म्हणा. हालेलुया. म्हणून बायबल सुद्धा सांगतं जो कष्ट करतो तो पुढे जातो. आमेन आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया. जो कष्ट करतो तो काय करतो? पुढे जातो. बायबल वाचणं सुद्धा कष्ट आहे. हालेलुया. प्रार्थना करणं सुद्धा कष्ट आहे. सेवेत पळणं सुद्धा कष्ट आहे. सेवेत इकडं तिकडं काम करणं सुद्धा कष्ट आहे. आमेन म्हणता का? आमेन आमेन. म्हणा शेजारच्या देव आयत्या घरात नाही का आयत देत नाही म्हणायचं. म्हणा देव आयत देत नाही. देव आयत देत नाही. हालेलुया म्हणा. हालेलुया. म्हणा देव आयत देत नाही. देव आयत देत नाही. कष्टच करावं लागतंय. कष्टच करावं लागतं. हालेलुया म्हणा. हालेलुया. देव म्हणतो की कष्टच केलं पाहिजे. ते बघा प्रार्थना करा देव देतो. जे कष्ट करता ते कष्टातून जे तुमच्या हातावर येतं त्यावर मात्र देव आशीर्वादाची पावती देतो. आमेन म्हणता का? त्यावर आशीर्वादाचा वर्षाव देव पाव देतो. चमत्कार करतो. आमेन म्हणता का? आम्ही पाहतो की आरोनाची पण त्याच्यामध्ये काटे दुसऱ्या पण त्यावर काटे आहेत. पण देवाच्या आशीर्वादानं आरोनाच्या काठीला फुलं आलेले आहेत. आरोनाच्या काठीला बदामाचे फळ आलेले आहेत. देवाचा चमत्कारच शेवट अंतिम आशीर्वाद आहे. हालेलुया म्हणता का? काठी तुम्ही पण उपलब्ध करू शकता ना. काठी त्यांनी दिल्या. त्यांनी बी काठी दिल्या. हालेलुया. सगळ्यांनी काठी दिल्या. बरं ठीक आहे आमचं नाव मग सगळ्याचे नाव लिहून गेलं. बघू आता हा सगळा एवढा मोठा ठेवा काय झालंय माहिती ती मला सांगायचंय तुम्हाला. ह्या सगळ्या कुरकुरीमुळं या 250 तर मेले ते मेले त्याच्याबरोबर अजून लोक मेले देवाच्या तडाख्यात. हालेलुया. हालेलुया. देवाच्या तडाख्यात क्रोधाच्या तडाख्यात काय झाले? सर्व मेले. मग या ठिकाणी मग 10 वचन मध्ये 16:10 तुला व तुझ्या सर्व लेवी भावबंधांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले तरी याजकपदी तुम्ही मिळवू पाहता काय? हाय त्या गोष्टीमध्ये संतुष्ट नव्हते. पण आता आरोनच कसं काय? तुला पण मोठं पद आहे ना. आम्हाला तुला तुझ्या सर्व लेवी भावबंधांना परमेश्वर आपल्या जवळ घेतले असले तरी याजक पद पण तुम्ही मिळवू पाहताय काय? हालेलुया. हालेलुया. मग पुढं यावरून तू सर्व साथीदार परमेश्वर विरुद्ध जमलेल्या यावरून तू बघा या ठिकाणी काय म्हणाले आहे? तुला व तुझ्या सर्व लेवी भावंडांना परमेश्वर आपल्या जवळ घेतले असले तरी याजक पदी तुम्ही मिळू पाहता काय? प्रेज लॉर्ड. म्हणजे त्याला काय पाहिजे होतं? कोरह दातान या सगळ्या अभिराम यांना सगळ्यांना काय पाहिजे होतं? याजक पण सुद्धा काय पाहिजे होतं? पाहिजे होतं. आरोन पुढे नाही गेला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आरोनाने काय काय केलं ते देवाला माहिती आहे ना. आरोन मोशेपेक्षा ज्यावेळेस मोठा होता त्याने आई विना बी काही दिवस काढले. घरात कष्ट केले. गुलामीचं सगळे चटके त्याला सहन करावे लागले. मोशे कुठं होता? महालात होता. हालेलुया. हालेलुया. आणि मग पुढे आम्ही पाहतो यावरून तू सर्व साथीदार परमेश्वर जमलेले आहात हे स्पष्ट होते. आरोन तो काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध काय करावे? कुरकुर करावी. मोशेने अलीबाचे मुलगे दातान अब्राम यांना बोलवून पाठवले. काय केले? बोलावणे पाठवले. पण काय म्हणाले वाचा? पण ते म्हणाले आम्ही येत नाही. म्हणा शेजारच्या असं कधीच म्हणू नका. असं कधीच म्हणू नका. आम्ही येत नाही. आम्ही येत नाही. हालेलुया. हालेलुया. एवढं काय झालं? आम्ही येत नाही म्हणा. हालेलुया. हालेलुया म्हणायचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बघा माणूस जरा बिघडायला सुरू होतं ना मग कोणतरी लीडर किंवा नाही का जर इकडे आम्ही येत नाही समजून घ्यायचं बिघडलंय काहीतरी. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. काहीतरी बिघडायची गोष्ट चालली आहे समजून घ्यायचं. आता मोशे नंबर त्याने म्हणतोय की त्यांना मुलांना म्हणतोय काय म्हणतोय? अलियाबाचे मुलगे दातान अभिराम यांना काय करायचंय? बोलावणे पाठवले. पण ते म्हणाले आम्ही येत नाही. आता मोशे एवढा मोठा प्रेज लॉर्ड अभिषिक्त अख्ख्या गुलामीतून देवान त्यांना बाहेर काढले. हालेलुया. सगळ्या बंधनातून बाहेर काढले देवान त्याच्याद्वारे. कुणाद्वारे? मोशेद्वारे है ना. प्रेज लॉर्ड. मोशेद्वारे देवान त्यांना बंधनातून गुलामीतून त्रासातून त्या समुद्र दुभागून बाहेर काढले. आमेन. त्याच्या सगळ्या मार्गदर्शनाने सगळं चाललंय. आणि म्हणजे सगळं चांगलं चाललं असताना आणि म्हणतो की मोशेने ऑर्डर दिली की कधी कधी कसं असतं माहितीये का? हे ऐकत नाही ह्यांच्या त्याच्यामध्ये ते ऐकतील पण ती साखळी एक नंबर झाली असते. ती साखळी आहे ना ती आपण म्हणतो ना ह्यांच्या थ्रू 2 जण उभा राहतात. 2 हालेलुया. हालेलुया. कधी कधी कसं असतं मोशेने सांगितलं त्या अलिबाच्या मुलगाला जाऊ दे हे ऐकत नाही तर ह्यांच्या टच मध्ये अंकल आहेत ह्यांना बोलवतो जरा अंकल या. मग मला वाटतं हे ऐकणं जरा हे असं ह्यांनी मुद्दा काढलाय ह्यांना जाऊन जरा ह्यांना समजावून सांगा. मोशेला वाटलं तसं जरा सांगा. पण मोशेला काय माहिती ही मी साखळी तिथं जोडलेली आहे. हालेलुया. 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 हे असं होतं कधी कधी आपण तो ऐकत त्याच्या संदर्भात सांगायला बघतो पण ती साखळी एकमेकाला हळूहळू सैतानाने जोडलेली असते अगोदर.
मग मोशे म्हणतो इकडे या, आम्ही येत नाही. प्लीज बस. हालेलुया. आम्ही येत नाही. अशा प्रकारे काय बापरे. मग जरा हळूहळू वातावरण पिटू लागलं. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. है की नाही? हालेलुया. हालेलुया. मग आम्ही येत नाही. पुढे वाचा. दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तो आम्हाला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणले. उलट सुरू केलं. आम्हाला काढून आणलंय. आता चांगलंच केलं ना गुलामीतनं बाहेर काढून. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्हाला मारून टाकायला आणलंय तू दुधामासाच्या म्हणून. है की नाही? प्रेज लॉर्ड. पुढं आणले हे काय थोडे झाले. थोडं झालं काय? तू म्हणून आमच्यावर अधिकार गाजवतोस. मला अधिकार तर बापरे बापरे. मी यांना चांगलं समजलो, ह्यांना बोलवलं, ही पण माझ्याकडे बोलते. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हणा काय कोणाचं खरं नसतं. ऐकूनाचं खरं नाही. येशूच सगळ्यात चांगला. येशूच सगळ्यात चांगला. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि पुढं शिवाय दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात हा? तू आम्हाला मुळीच आणलेले नाही, आणले नाही. अथवा शेती व द्राक्षमुळे ह्यांचे वतन आम्हाला दिले नाही. हा, ह्या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय. धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही. आम्ही येत नाही. धूळ फेकतोस, लबाड्या करतोस, लुटतोय, लोकांना ठकवतोय तो. अशा प्रकारे आरोप. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती कुरकुर करतोय, जो व्यक्ती नेहमी ट्रॅक सोडून बोलतोय, चुकीचं वागून बोलतोय, लक्षात घ्या तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या परिवारात, तुमच्या कामात, प्रवासात जो व्यक्ती रॉंग आहे त्याच्यापासून 10 हात लांब राहा. म्हणजे तुमचं भलं होईल, तुम्ही चांगल्या मार्गात चालता. आमेन. आमेन. हालेलुया म्हणता का सगळं? हालेलुया. हालेलुया. पण जे व्यक्ती भटकलेले सारखं काय चुकीचे शब्द बोलतो, चुकीच्याच गोष्टी आहे, त्याच्या जीवनात तो कधी सुधारणार नाही, कधीतरी तो नाश ओढून गेला. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग असे कंप्लेंट, धूळ फेकतोस का, असं करतोस का, तसं करतोस का, असे बी काही लोक असतात की ते संतुष्ट नसतात आहे त्या गोष्टीमध्ये. हालेलुया. हालेलुया. मला की प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कधी कधी एकमेकाला फोन, मला असं वाटतं भैया मी नाही होणार चर्चला, भैया मी बंद करणार प्रार्थना, असं म्हणतात. तू पुढच्या वेळेला कितीच स्वतःच अशी. हालेलुया. हालेलुया. एकमेकाला फोन लय बाहेर चालतात. असं मी बंदच करणार. येशूने तर काय केलंय, प्रार्थना बी काय करू नाही, असं सुरू लागले, तसं सुरू लागले, काय प्रार्थनाचा पण फरक पडना, प्रार्थना बी करतो, पास्टर म्हणतात असं देव करतो चमत्कार दिसत नाही. मग हळू सोमवार ते शनिवार रविवार दिसतीच बाया प्रार्थना. मग ती हळूहळू साखळी अशी होती की ती जी झाले का सारखं फोन घेणं उचलणं, मग हळूहळू हळूहळू ते काय होतं, चुकीचंच घडतं त्याच्यावर. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणता का? हालेलुया. फोनवर बोलणारा किंवा कुणी काय असो, चांगले विश्वासाचे शब्द बोलणारे पाहिजे. आमेन. आमेन. आमेन का? आमेन. हालेलुया. हालेलुया. 15 वचन. तेव्हा मोशेचा कोप अडकला. काय बोला? मोशेचा कोप अडकला. सगळ्यालाच राग, सगळ्यालाच येतो मला, सगळ्याला राग येतो, सगळ्यालाच राग येतो. हालेलुया मला. हालेलुया. परत म्हणायचं ही मंडळी तेवढी सेवा करतात आणि यांना राग खायला पाहिजे. मोशे बी मग देवाची सेवा करतो, त्याला काय आला राग. पुढं तो परमेश्वराला म्हणाला, हा त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस. प्रार्थनाच करू लागला. देवा त्यांची प्रार्थनेची काय दखल घेऊ नको मला. शेवटी निर्णय असं नाही का आला ना, म्हणजे नाही का देवाला म्हणावं लागतं कधी कधी, देवा तू आता दाखव बाबा, तू सत्याची, मी सत्य आहे ना, सत्याच्या बाजून तू दाखव बाबा. हालेलुया म्हणतात. हालेलुया. देवा तू खरा नाही कर बाबा. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. है की नाही? हालेलुया. हालेलुया. आणि मग पुढं मी त्यांचे एक गाढवही घेतलेले मी नाही. त्यांचं गाढव काय केलं नाही, घेतलेलं घेतलं नाही. मग मोशे कोराला म्हणाला, हा उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो. हा तू ते व अरण हा तुम्ही सर्व आपली दुपाटणी घेऊन त्यात धूप घाला. हा. प्रत्येक एक दुपाटणी ह्याप्रमाणे 250 दुपाटणी परमेश्वरासमोर आणावी. किती? 250 तुम्ही एकीकडे करा. हालेलुया. हालेलुया. आज पुढे म्हटलेलं आहे. तू मग तेव्हा त्यांनी आपापले दुपटणे आणून, बघा आता देव बघतोय स्वर्गातून, म्हणा देव बघतोय स्वर्गातून. देव बघतोय स्वर्गातून. आणि देव काय चाललंय बघतोय. मग देव म्हणतोय सुधरतील सुधरतील सुधरतील. हालेलुया. हालेलुया. लक्षात येतं का तुमच्या माझ्या प्रियांनो? आम्ही चुकतो पण देव वरून हे बघतो, सुधर बाबा, सुधर बाबा, सुधर जरा, आज तर सुधर. बरं ठीक आहे, आज नाही उद्या तरी बदल. तर ह्या रविवार नाही, पुढच्या रविवारी तरी वचन ऐकून बदल. हालेलुया. हालेलुया. असं देव बघतो बघतो बघतो, म्हणा देव बघतो.
देव बघतो. सुधर सुधर. सुधर. पण हे मात्र चला युद्ध चालल्यासारखं दुपाटणे. हालेलुया. आणि मग त्या दुपघटला मोशे आरोन यांच्या बरोबर ते दर्शन मंडपाचे दारापाशी उभे राहिले. कोरह आणि त्यांच्या विरुद्ध सगळी मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमली. तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. देव उतरला. म्हणा देव उतरला. मला झालं देव उतरला ना. मग त्याला कोणीच थांबू शकत. आमेन का? आमेन. जेव्हा नाही का दोघांचं चाललं असतं ना चालतंय नाही का. घरातला माणूस मी बघतो चालते. एकदा तो उठला ना घरातला माणूस मग तो फायनलच करतो. मग हालेलुया म्हणतात. बरोबर का? लेकरांचं काहीतरी चाललंय है ना. बघतो काय बडबड चालली है ना. पण ज्यावेळेस माणूस एकदा नाही का किंवा वरच्या बंगल्यात आहे खाली काहीतरी चाललंय. तसं आज समजा आपण खाल्ल्या मजल्यात आहे आणि देव कुठं आहे? वरच्या मजल्यात आहे. म्हणा देव उतरला. देव म्हणला आता याचं लेट झाला. आता प्रेज लॉर्ड म्हणा देव कधी शेवटी मग उतरतो. मला देव शेवटी उतरतो खाली. खाली येतो उतरून डायरेक्ट. आणि मग तोच बघतोय. हालेलुया. मला सगळं मग तोच पावती देतो सगळ्या बरोबर. आमेन. तो दाखवतो कुणाच्या पक्षात तो आहे. आमेन. तो कुणाच्या बाजूला आहे तो देव दाखवतो. आमेन म्हणा. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आज कॅलेंडरवर वचन वाचले का? कॅलेंडरवर मी तुम्हाला काय सांगितलंय? वर्षभराचं कॅलेंडर आपल्याकडे अवेलेबल आहे. ते कॅलेंडर घ्या. सकाळी उठले एक वचन वाचा. तुमचं वर्ष सुखाचं समृद्धीचं जाईल. रोज एक वचन वाचा. तुम्हाला मी सांगतोय एक वचन रोज. आणि त्या वचनावर आज काय माहितीये का? चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. वाचले तुम्ही कोण? धन्यवाद. काय म्हणतं? चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. का सांगितलं देवाच्या वचनात? किती झालं तुम्ही चांगलंच करायचा प्रयत्न करा. देव तुमच्या बाजूने 100% सांगतो उभं राहील. चांगलं जर करत राहिलं. किती जरी तुमच्या विरुद्ध वाईट परिस्थिती आली. असं परिस्थिती की तुम्ही वाईट करावं जशाला तसं वाईट करावं अशी परिस्थिती. पण वाईट करू नका. चांगलं करण्याचा कंटाळा करू नका. किती काय आलं पण माझा देव स्वर्गातून तुमच्या बाजूने उभा आहे. हालेलुया. मला सगळं किती लोक तुमच्या विरुद्ध बोलू द्या पण कष्ट करणाऱ्याला म्हणा. आपल्या आपण पाहतो की आपल्या सेवेबद्दल किंवा आपल्या चर्च बद्दल किती काय सैतान किती उपक्रम बोलल हा ना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काही बोलू शकतो पण लक्षात घ्या ही बिल्डिंग किंवा हे चर्च उभं नाही. आपली मंडळी कष्ट करते. आपली सेवा करणारे लीडर कष्ट करतात. त्याच्यामध्ये मी पण कष्ट करतो म्हणून देव आपल्याला देतोय. आमेन का? हालेलुया. तर मग देव उतरला. म्हणा देव उतरला. 20 वचन. परमेश्वर मोशे व आरोन यांना म्हणाला. कुणाला बोललाय देव? मोशे व आरोन. कुणाला बोलला देव? मोशे व आरोन. झाली की किंमत डाऊन तिथंच. हालेलुया म्हणा की. हालेलुया. देव ज्यावेळेस येतो आणि कुणाच्या बाजूने त्याला पुढे वाढवतो त्याला जर आशीर्वाद देतो तर हीच पावती आहे की ह्याला ह्याचे काम होत आहेत. ह्याला काहीच कमी पडत नाही. म्हणजे देव याच्या बाजूने येऊन देव त्याला वाढवत आहे. मला वाढवणारा देव आहे. ह्याला पेरणी करतो माणूस, पाणी घालतो माणूस, खत घालतो माणूस, पण वाढवणं माणसाच्या हातात नाही. त्याचा प्रत्येक शेतकरी करोडपतीच झाला असता. प्रेज लॉर्ड. है ना. वाढवणारा आशीर्वाद देणारा देव आहे. हालेलुया. आमेन का? आमेन. मग मोशे कुणाला बोलला देव? मोशे व आरोन यांना म्हणाला देव. कुणाला बोलला? मोशे व आरोन. चाललंय काय भांडण? यालाच देवाने निवडले का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव खरी सेवा करणाऱ्याला बघतो. देव खरी प्रार्थना मनापासून करणारा देव बघतो. देव आत्म्याने खरेपणाने आराधना करण्याला बघतो. हे वचनच टाकलेलं आहे आपण की देव आत्मा आहे. त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आणि जो खरेपणाने करतो देव त्याला खरा आशीर्वाद देतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग देव उतरला. मोशे आणि आरोनला बोलला. पुढे तुम्ही ह्या मंडळीतून वेगळे व्हा. तुम्ही या मंडळीतून काय व्हा? वेगळे व्हा. म्हणजे हे एका क्षणात मी त्यांचा भस्म एका क्षणातच मारून टाकतोय. देवाला पण आवडत नाही. म्हणा देवाला पण आवडत नाही वाईट गोष्टी. देवाला पण आवडत नाही. व्यर्थ गोष्टी देवाला पण आवडत नाही. व्यर्थ गोष्टी देवाला आवडत नाही. म्हणून सावधान. काही व्यर्थ करण्या अगोदर देवाला आवडत नाही. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. व्यर्थ कुठल्याही चुकीच्या गोष्टी करण्या अगोदर कुणाला आवडत नाही. देव उतरला. देव काय म्हणाला? आता क्षणात काय करतोय ना? भस्म करतो. किती
किती मिनिटात? एका क्षणात. क्षणात देव काही करू शकतो. आमेन म्हणा. आमेन आमेन. क्षणात काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा पुढे तेव्हा ते पालथे पडून म्हणाले. बघा कसल्या हृदयाचे माणूस कसे. मोशे आणि आरोन काय पडले? पालथे पडून म्हणाले, हे देवा, हे देवा, सर्व देहधारी आत्म्याचे देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय? होतोस काय? मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मंडळीला सांग की तुम्ही कोरह, दाथान व अबिराम यांच्या निवासस्थानापासून यांच्या घरापासून थोडं दूर व्हा. हालेलुया. हालेलुया. आज देव तुम्हाला सांगतोय वाईटापासून दूर राहा. देव वाईटावर असणाऱ्याला आशीर्वाद देणार नाही, पण वाईटापासून तो दूर राहील, चांगल्याला जो धरून राहील त्याला देव स्वर्गातून आशीर्वादाचा पाऊस पाडत राहील. आमेन आमेन. देव त्याला समृद्धाने भरेल. देव त्याला काहीच कमी पडू देणार नाही. आमेन म्हणा. आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. आई त्या गोष्टी संतुष्ट राहा. पहिली गोष्ट आई त्या गोष्टीमध्ये देवाने तुम्हाला निवडले. प्रार्थना देव तुम्हाला आशीर्वाद, देव तुम्हाला चालवते, त्यामध्ये नम्र राहा. आमेन. आमेन आमेन. जे आहात तुम्ही सध्याला त्या स्थानावर तुम्ही नम्र, आनंदित, संतुष्ट राहा. ज्या मंदिरात तुम्ही आहात त्या मंदिरात तुम्ही आनंदित, संतुष्ट राहा. कसल्या डोक्यात विचार करू नका. प्रेज द लॉर्ड. ज्या घरात तुम्ही आहात त्या घरात सुद्धा आनंदाने देवाची आराधना करायला लागा. ते घर, ती परिस्थिती बदलायला देव समर्थ आहे. म्हणा की आमेन. देव बदलायला समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे बघून कुरकुर करू नका. कुरकुरचा शब्दच आला नाही पाहिजे. आपल्या सगळी परिस्थिती बघून धन्यवाद द्या. आमेन. धन्यवाद द्यायचा आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. हा पुढे. तेव्हा मोशे उठून दाथान अबिराम यांच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्यांच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका. नाहीतर त्याच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. शेजारच्याला म्हणा पापाचे भागीदार होऊ नका. पापाचे भागीदार होऊ नका. शेजारच्याला म्हणा पापाचे भागीदार होऊ नका. पापाचे भागीदार होऊ नका. पुढचा काम मला चुकतोय ना, तुम्ही भागीदार होणार. ए तू पाप करतोय बघवायचा, मला नाही करायचं. आमेन का? आमेन आमेन. हे तू किती कुरकुर करतोय, बंद कर कुरकुर, मला नाही याच्यात भागीदार व्हायचं. गाणं गातोय का? मी गातो तुझ्याबरोबर गाणं देवाचं, पण ते कुरकुरचं गाणं गाव बाबा, त्याच्यावर मला भागीदार व्हायचं नाही. हालेलुया. कुरकुरचं गाणं नाही का, मग मी होतो ना टाळ्या वाजवा देवाच्या गाण्यात, बरं तुम्ही टाळ्या वाजून देवा माझ्या सहभागी होता आराधनेत, पण एखाद्याच्या कुरकुरीमध्ये टाळी वाजवून सहभागी होऊ नका. दे टाळी असं मी म्हणू नका. हालेलुया. हालेलुया. म्हणून टाळीवर टाळी देताना सुद्धा विचार करून मन बाहेर म्हणून म्हणतो. हालेलुया म्हणून. हालेलुया. असा हात देव देताना सुद्धा काय कर, विचार कर. ते आता पटलं का नाही, पटलं वरून बघतो पटलं का देव. आमेन का? आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव बोलत आहे तुमच्या सध्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला भागीदार होऊ नका चुकीच्या गोष्टीची. 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 आमेन का? आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. नाहीतर भागीदार होऊन तुम्ही काय व्हाल, नाश पावाल. चांगल्याचे भागीदार झालं तर फायदा होईल. आमेन का? आमेन आमेन. हा पुढे वाचा. मग ते कोरह, दाथान व अबिराम यांच्या डेऱ्याजवळ निघून गेले आणि दाथान व अबिराम बाहेर निघाले. खरे ज्ञानी माणसं निघाली. माणूस खरं ज्ञानी माणूस निघाले. खरे माणूस ज्ञानी वेगळे निघून वेगळे निघाले. बापरे, आता तर संधी भेटली. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. हा पुढे. आणि दाथान व अबिराम बाहेर निघाले व आपली बायका मुले व ताली बाळे यांच्यासह आपल्या तंबूच्या दाराजवळ उभे राहिले. सगळं मीटिंग बरकत झाली. हालेलुया. हालेलुया. लय गर्दी जमली होती ना, अचानक तिघच वेगळीकडे पडली. हालेलुया. हालेलुया. अचानक सगळे बायका लेकर काय त्या बाळकांना त्या लेकरांना सुद्धा यांच्यामुळे भोगावं लागलं. तुम्ही चुकीचं करता पण तुमच्या घराला भोगावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून करू नका चुकीच्या गोष्टी. हालेलुया. आमेन का? आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. हा पुढे. तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केली. जर मी आपल्याच मनाने केली तर ती करायला परमेश्वर. मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केली नाही तर ती करायला परमेश्वराने करायला मला पाठवले आहे. हे तुम्हाला दिसून येईल. हे तुम्हाला दिसून येईल. इतर मनुष्याच्या मृत्यूप्रमाणे यांना मृत्यू आला, किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे यांचे पारिपत्य झाले, तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा. आणि परमेश्वर पाठवले असं मला समजा. परमेश्वराने मला पाठवले नाही असं समजा. जर नॉर्मल मृत्यू आला तर असं समजा की मला देवाने पाठवलं नाही. पुढं
पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्टी पण परमेश्वराने काहीतरी असा अद्भुत चमत्कार केला. म्हणजे पृथ्वीने आपले तोंड मग त्याने बोलून गेला बघा. बोला, पृथ्वीने काय केलं? आपले तोंड तोंड उघडले. ह्यांना सर्वस्वाला त्यांना सगळ्या सर्वस्वाला उघडून टाकले उघडून टाकले आणि हे अजून लोकांत जिवंत आणि अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले. या लोकांनी परमेश्वराला काय मानले? तुच्छ मानले आहे. असं बोलला मोशे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, शेवटच्या मुद्द्याला जर आलं तर मग तिथं नाही का देव दाखवतोच. आणि देव मोशेने म्हटला की जर मला देवाने पाठवले तर देव माझ्या बाजूने चमत्कार करेल. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा की प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, देवाने निवडलेल्या पात्राला देव चमत्कार करतो. आमेन आमेन. मग किती लोक विरोध करू द्या, जर तुम्हाला देवाने निवडले ना, किती लोकांनी अडथळा करू द्या, जसं सिस्टरने साक्षी सांगितली, किती लोकांनी अडथळे केले, पण देवाने निवडलेल्या व्यक्तीला देव लज्जित फजित करत नाही. देव चमत्कार त्याच्या साईडनं करतच राहतो. हालेलुया. समजते का तुम्हाला माझ्या प्रियांनो? किती लोक तुमच्याकडे पैसे देणार नाहीत, किती काय करू द्या, तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचे लेकरं देव चालवणार, त्यांना आशीर्वादित करणार. आमेन आमेन. आमेन का? आमेन आमेन. हिशोब केला तर डोकं आऊट होईल, तुमचं डोक्यात बसणार नाही एवढं खर्च, पण देव चांगल्या परिवाराला सगळंच पुरवठा करतो. आमेन आमेन. आमेन आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अहो, देवाचे खूप चमत्कार आशीर्वाद आहे. कारण बायबल सांगतं देवाच्या उजव्या हातातून दीर्घायुष्य आहे, देवाच्या ह्या डाव्या हातातून धन आणि सन्मान आहे. आमेन आमेन. नीतिसूत्राच्या पुस्तकात लिहिलं आहे, 3रा अध्याय 16 वचन. त्यांच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे. आयुष्य कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या. म्हणा, देवाच्या हातात आहे, उजव्या हातात. देवाच्या. हा, पुढे. त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहे. एक रुपया जो येतो ना, ते देवाकडून येतो. म्हणा की आमेन. आमेन आमेन. ही जी 1,05,000 किती? 1,05,000 एक रुपया आहे ना. मी म्हणतो पहिलं देवाच्या हातातून, त्या डाव्या हातातून आलेले आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. त्याच्या हातात येणार नाही तर येणार नाही. आमेन आमेन. द्या मग उसनं द्या, उसनं द्या. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आमेन आमेन. आमेन का चर्च? आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. मग काय झालं? मोशेने म्हणतात बघा, 31 वचन 16 अध्याय. हे त्याचे शब्द, सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्याच्या पायाची खालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते सर्व, ते त्यांची कुटुंबे, कोराची कुटुंबे, सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. मालमत्ता पण नको मला देऊ यांची पृथ्वीवर, एक कपडा बी नको, सगळंच गिळून टाकलं. आणि पृथ्वीनं तोंड उघडलं. बघा, पृथ्वी जिवंत आहे असं लक्षात घ्या. तुम्ही चालताना असं पृथ्वीवर काहीतरी जमीन चालता, म्हणा सावधान. 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 रस्त्याला चालताना, चालतात. मातीवर चालताना, शेतात चालताना, शेतात चालतात. काही थोड नाही का, आपण माणसं कोणाला थांबा जरा मी चालतो, शेतातला असं. पण ती पृथ्वी पण ऐकती. हालेलुया. हालेलुया. ती पृथ्वी पण ऐकती, ती जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. लय झालं तर ती पृथ्वी तिथंच करू शकते. प्रेज द लॉर्ड. मग अचानक पृथ्वी कशी भूकंप तुझी काय लागली, काय म्हणतात त्याला, ती दुबंगली नाही का ती, काय तर असे काही भूकंप आहेत का नाही, डायरेक्ट गावच काय होते, गरबी काय होते, गडप होते. उगं नाही ते. हालेलुया. 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 म्हणून जरा देवाचं भय धरून, आमेन. आमेन आमेन. लय जर पापाचा गाडा भरला, शेतात जरी तिथं पृथ्वी भुगत बघल सांभाळून. हालेलुया. हालेलुया. तिथं कोण बघतंय? आपण ती पृथ्वी बघते, तिथं देव आहे. पृथ्वी मला देवा लय झालंय, उघडू का तोंड माझं. हालेलुया. हालेलुया. किती सुंदर शब्द आहे की पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले. हालेलुया. हालेलुया. विचार करा ना माझ्या फ्रेंड, तोंड कोण उघडते? पृथ्वी. कुणाच्या ऑर्डरने? परमेश्वराची. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून पृथ्वीवर चालताना पण लक्षात ठेवा. हालेलुया. पृथ्वी सुद्धा देवाचंच ऐकते. आमेन आमेन. आणि पृथ्वी सुद्धा येशूच्या येण्याची वाट बघते म्हणून बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. कोणाची वाट बघते?
परमेश्वराची येशूच्या येण्याची वाट बघते पृथ्वी. पृथ्वी जिवंत आहे. मेली असते तर दिलंच नसतं खायला आपल्याला. हालेलुया म्हणा. हालेलुया. हाय जिवंत पाणी पण भेटतं ना, त्या जमिनीत पेरूनच खातोय ना पृथ्वीतनं. येस. हालेलुया. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, जिवंत त्यांना गिळून टाकले सगळ्या मालमत्ता सहित. पुढं 33 वचन, याप्रमाणे त्यांचे सर्व साधू लोकात जिवंत उतरले. काय उतरले? सर्वस्व. पृथ्वीने त्यांना गडप केले. म्हणा, पृथ्वीने त्यांना गडप केले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते काय झाले? नष्ट झाले. बापरे, पृथ्वीने गडप केले. जे मोशवर पण आरोप नको. कोर्टाने कुठला निर्णय द्यायचा? पृथ्वीनंच गडप केला. आपण काय करायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्याने प्रार्थना केली देवा, असे शब्द निघले. म्हणून शब्द लय महत्वाचे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि मग पृथ्वीनं त्यांना काय केलं? नष्ट केले. नष्ट केलं. पृथ्वीने त्यांना काय केलं? गडप केले. काय? गडप केलं. हालेलुया. हालेलुया. मंडळीतून ते नसणारे गडप केले. हालेलुया. हालेलुया. कोण केलं? कोण केलं? कोण केलं? कोण केलं? पृथ्वीने केलं. काय करायचं? कोणाला दावा ठोकणार आहे? आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता पृथ्वीवर कोण चालवायचं आहे? हा, देवाचा न्याय एकदम असा करेक्ट असतो ना, की देव असा करेक्ट नाही करतो, असा देव निकाल देतो की त्यांना कुणीच तिथं पुढचा निकालच फायनल. आमेन. यस. आमेन. आमेन. मी म्हणताय तुम्ही. हालेलुया. 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 हा, पुढं पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकेल. पृथ्वी आपल्याला पण गिळून टाकेल टाकायची असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्रायल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले. पळून गेली. हालेलुया. हालेलुया. बापरे, आपल्याला पण घेऊन टाकेल बाबा. चला पळा. मनाशाचं चला, वाईटापासून पळा. वाईटापासून पळा. वाईटापाशी थांबला का मग गिळून तुमचा ओळख आहे मग. हालेलुया म्हणा. हालेलुया. एकदा काय झालं, बसमध्ये अशी काय घटना आहे, एवढं सांगून मी संपवतो. पुढचं कंटिन्यू आपण करूया पुढे. हालेलुया. मग या असा प्रकार घडल्यामुळे शेवटी पुढच्या 17 अध्यायामध्ये काट्या ठेवायला लागल्या. आणि काट्या, ज्या काट्याला परमेश्वर निवडील, जी काठी परमेश्वर निवडील आणि ज्या काठीला अंकुर फुटेल, ज्या काठीला देव दाखवेल काहीतरी चमत्कार, प्रेज लॉर्ड, मग तोच व्यक्ती याजकाच्या सेवेसाठी असेल. तीच व्यक्ती देवाने निवडलेली असेल. आमेन. म्हणून लक्षात घ्या, अनेक काट्या आहेत ना, प्रेज लॉर्ड. म्हणून मी गेल्या वेळेस सांगितलं, सेवा करणारे अनेक आहेत, पण खरी सेवा करणारे काठी आणि खरी सेवा करणारा अहरोन आणि त्याच्या बरोबर पावती देणारा देव, तोच त्यांच्या बरोबर आहे. आमेन. आमेन. आमेन का? आमेन. हालेलुया. हालेलुया. ना, का सेवा करणारे, खरी सेवा करणारे, निवड ज्याला देवा निवडतो त्याचीच काठी फुलणार आणि तोच सेवेमध्ये चालणार. त्याच्याच सेवेला परमेश्वर फलद्रूप करणार. त्याच्याद्वारे लोकांचे प्राण वाचले जाणार. त्याच्याच द्वारे लोकांचे जीवन वाचले जाणार, उद्धार होणार. आमेन म्हणता का? आणि जीवन आशीर्वाद होणार आहे. लक्षात घ्या, निवडलेलंच पात्र, निवडलेलंच जीवन इतरांना जीवन देणार आहे. म्हणून बदामाच्या काठी, कुठली काठी होती ती? बदामाची काठी. त्याचा अर्थ जागी. हालेलुया. जी देवाने निवडलेली काठी आहे, देवाने निवडलेले जे पात्र आहे, ज्यांना देवाने निवडले त्याच द्वारे जीवनाची नदी वाहते. आमेन. आमेन. आमेन का? आमेन. म्हणून आपण मग कशी तुम्हाला सांगायचं होतं की एकदा बसमध्ये प्रवास सुरू झाला, विसा कडकड होत्या आणि मग म्हणले आपलं काहीतरी मरण अटळ आहे बाबा. काय म्हणले ते? मरण अटळ आहे. आणि मग सगळे बस वाले म्हणले की चला बाबा, आपल्याचं कोणतरी चुकीचं आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्याबरोबर मरणार, आपण एकेकाला टाकलं, तुम्ही जावा बस सोडून. सगळे झाले. काय टप्प्याने म्हणले आता एकटाच राहिला तो. काय झाला? एकटाच राहिला. म्हणले तूच तेवढा एकटा राहिला, आता तू जा बाबा, आता तुझ्यामुळे आमचा नाश. आणि तो माणूस त्या बसमधनं बाहेर गेला, एकटा गेला म्हणतात. आणि जसं तो बाहेर गेला बसमधनं, वीज त्या पूर्ण बसवरच पडली आणि ते सगळे नाश झाले. सांगतात प्रकारे सगळे म्हणत होते तू आहे, पण एकट्या व्यक्ती, तिथे योग्य व्यक्ती त्या बसमध्ये होता म्हणून त्या बसवर वीज पडत नव्हती. हालेलुया. हालेलुया. सगळे म्हणले शेवटी तूच काहीतरी चुकीचा आहे, पण तो चुकीचा नव्हता एकटा. अख्ख्या बसमधले सगळे देवापुढे रॉंग होते, पण एक व्यक्ती चुकीचा नव्हता. त्या व्यक्तीमुळं सगळ्याचे प्राण वाचलेले होते. हालेलुया. कधी कधी आपण असं पाहतो की इकडं मोशे ना अहरोनच आहे, बाकी 250 लोक आहेत, त्याच्यावर सगळी मंडळी, सगळा मोठा जमाव एकीकडे आहे आणि अहरोन आणि मोशे एकीकडेच आहेत. आणि त्या तसं चित्र बघितल्यानंतर असं वाटतं ही दोघेच आहेत आणि एवढे सगळे मिळून बोलतात, हे काही चुकीचे आहेत का, असं कधी कधी होतं. पण देव ज्याला निवडतो त्याच्याच बाजूने उभा राहतो. आमेन का?
देव ज्याला निवड त्याच्याच बाजूने तो पावती देतो. आमेन. आमेन. देवाने अहोराची काठी निवडली आणि तिलाच फुलावली, तिलाच अंकुर फुटला. तिलाच अंकुर फुटला म्हणजे तिला शाखा. आमेन. 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 काठीला अंकुर फुटला म्हणजे शाखा. आमेन. 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 देव शाखा निर्माण करणारा देव आहे. हालेलुया. फाटे फोडणारा म्हणजे शाखा वाढवणारा देव आहे. Praise the Lord. परत तिला फळ पण आलं असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं तिला? तिला बदामी फळ. ते पिकले. काय म्हटलेलं आहे की तिला अंकुर फुटून ती फुलली. आमेन. 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 म्हणजे देव ज्याला निवडतो तोच फुलतो. ज्याला निवडतो त्यालाच अंकुर फुटतो. ज्याला निवडतो त्याला फळ येतात. आमेन. आमेन. त्यालाच फळ येतात. आमेन म्हणता का? आमेन. आमेन. आणि म्हणून बदाम येऊन ते पिकले आहे असे त्याला दिसले. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. आमेन. आमेन. नववचन. तेव्हा मोशेने त्या सर्व काट्या परमेश्वरासमोर काढून इस्रायल लोकांकडे नेल्या व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. आपापली काठी काढली, पाहून घेतली. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, आरोनाची काठी साक्षीपटासमोर परत ठेवून दे. या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत असं त्या गोष्टीला पाहून कुरकुर करायचं बंद करतील आणि मरणार नाहीत. ते काठी ती तशीच ठेवली. ती का? त्या काठीकडे तर बघून तर कुरकुर बंद करावी. म्हणजे देव केअर करत असलेला चमत्कार करत पाहून तर समजून घ्यावं की देव ह्या व्यक्तीच्या बाजूने आहे आणि चमत्कार करतोय. आपण कुरकुर करायचं थांबायचं. प्रेज लॉर्ड. चला आपले डोळे बंद करूया. आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूया. प्रार्थना करूया आपण. हालेलुया. हालेलुया. ओ शखाला मंथराला बालाबा. चला डोळे बंद करा. 2 मिनिट हात उंच करा आणि समर्पण करा की मला इथून पुढं मी देवा चांगल्या बरोबर राहीन, चांगल्याला चिटकून राहीन, चांगलं करण्याचा कंटाळा करणार नाही. हाय त्या गोष्टीमध्ये मी समाधान राहीन, हाय त्या गोष्टीमध्ये मी संतुष्ट राहीन. आणि देवा तू मला निवडलंय आणि देवा तू निवडलेल्या चांगल्या लोकांबरोबर मी राहीन. आत्मेने खरेपणाने तुझी सेवा करत राहीन, तुझं गौरव करत राहीन. व्यर्थ गोष्टीमध्ये भागीदार मी होणार नाही. वाईट गोष्टीचा भागीदार मी होणार नाही. पापाचा भागीदार मी होणार नाही. चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहणार नाही. तर मी प्रार्थित राहीन. हालेलुया. शखालाबा राबा राबा. हात वर करा. समर्पण करा. मला धन्यवाद देवा तुम्हाला वचनाद्वारे आज बोललास. धन्यवाद देवा. आम्ही चांगल्याचेच भागीदार असावे, तुझ्या राज्यामध्ये भागीदार असावे, तुझ्या सेवेमध्ये भागीदार असावे. हालेलुया प्रभू. धन्यवाद प्रभू. प्रत्येकाला तू ब्लेस कर परमेश्वरा. आजच्या वचनाद्वारे तू प्रत्येकाला बोललास प्रभू की आज यांनी चांगल्याचे वाटेकरी व्हावे, चांगल्याचे भागीदारी व्हावे यांची. आणि प्रभू वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून यांना दूर ठेव. मी प्रार्थना करतो कोर दातांसारखे असे नाश करणारे वृत्तीसारखे लोक यांच्यापासून लांब ठेव प्रभू. आणि प्रभू देवापा धन्यवाद देणारे, स्तुती करणारे, सेवा करणारे लोक एकमेकांच्या संपर्कात राहू दे. आणि प्रभू कुणाबद्दल कुणी वाईट पेरण्यापेक्षा चांगलंच पेरणी करावी अशी कृपा कर माझ्या देवा. आणि तुझं गौरव होऊ दे पिताशी प्रार्थना करत आहे. हालेलुया. आत्म्याने खरेपणाने आनंदाने तुझी सेवा प्रत्येकाने करावी आणि तुझ्या सेवेमध्ये सगळ्यांनी भागीदारी व्हावं, प्रत्येकाने भागीदारी मिळवावी आणि स्वर्गातून प्रतिफळ मिळवावं अशी प्रत्येकाला कृपा कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. 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 गॉड ब्लेस यू.